नमस्कार, मी हनुमंत भेदे. आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल. पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यात इसवी सन 2026 मधील पेरणी झाल्यानंतर अनेक तालुक्यात काही दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत होता. दुबार पेरणीचे संकट येईल का, ही भीती त्याला भेडसावत होती. मात्र दिनांक 16, 18 आणि 21 जुलै 2026 रोजी नरसी परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावला असून त्याने वरुण राजाचे अभिनंदन केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे. तसेच यावेळी आमच्या प्रतिनिधीने नरसी येथील काही शेतकऱ्यांसोबत केलेली बातचीत आता आपण ऐकूया. मायमाऊली न्यूज चॅनलसाठी राहुल सोपान भेदे, तालुका प्रतिनिधी, नायगाव, जिल्हा नांदेड. साहेब नमस्कार. थांबा साहेब, काय वाटतं, इतके दिवस पाऊस नव्हता, आता पाऊस आलाय. पावसाच्या संदर्भात काय वाटतंय तुमचं मन? चांगला आहे. आता थोडं चांगले झाले, थोडे चांगले लागू लागले. पहिले वाळून सेले होते मुळे, आता आले. बरं वाटतंय मला. गोळा धरले होते राहणार. पण आपलं काय नाव? माझं नाव माधव रामजी तळे, राहणार नरसी, तालुका नायगाव, नायगाव, जिल्हा नांदेड. गोळा धरून असे मोड खराब होऊन सेले होते. आता पाणी पडल्यानंतर चांगले झाले. हा. नंबर 1 लागले. खराब होऊन सेले. हा. आता शेतीविषयी तुम्हाला काय वाटते? शेतीविषयी आता जरा बरं वाटाली. हा. पहिलं बघू वाटत गेलं नाही, पहिलं बघू वाटत गेलं नाही, आता जरा एवढंच पाणी पडल्यानंतर चांगलं वाटालंय. हा. पेरणी झाल्यापासून अद्यापही पाऊस नव्हता. हा. त्या दरम्यान बरं झालं. हा. पाऊस पडणार गेले तर आत्महत्या करायची पाळी येत होती. आत्महत्या करायची पाळी येत. पाऊस एवढा तरी पडला म्हणून बरं झालं. डबल पेरणी म्हणजे नाही, एकाच बारीला सोयाबीनला बी घटना झालंय. हा. बारीला कुठला बी आणणार आहे शेतकरी? बरोबर आहे. हे आता पाणी पडलं म्हणून तर बरं वाटायला आता. बर. ठीक आहे, बोलल्याबद्दल धन्यवाद. मायमाऊली चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.